सकाळपासूनच उपमुख्यमंत्री अजित पवार जे आहेत ते आपल्या मंत्रालयातील 6व्या मजल्यावरील दालनामध्ये आहेत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्यासाठी विविध नेते मंडळी जे आहेत ते या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतात। काँग्रेसचे जालन्याचे खासदार असलेले कल्याण काळे ते आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्यासाठी मंत्रालयात आलेले आहेत। त्यांच्या कार्यालयामध्ये त्यांची भेट सुद्धा होताना पाहायला मिळते। खरं तर कल्याण काळे हे कालच आंतरवली सराटीमध्ये गेलेले होते आणि त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील जे मराठा आरक्षणाच्या संदर्भात उपोषण करतात आहेत त्यांनी भेट घेतलेली होती आणि त्यावेळेस उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटलांना त्यांनी एक आश्वासन दिलेलं होतं की तुमच्या मागण्यांच्या संदर्भात मी मुंबईत जाऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेईन आणि त्या संदर्भातच कल्याण काळे जे काँग्रेसचे खासदार आहेत ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्याकरता मंत्रालयात दाखल झालेत आणि त्याचसोबतच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार असलेले बीडचे आमदार संदीप क्षीरसागर हे देखील अजित पवारांना भेटण्यासाठी आलेले आहेत। संपूर्ण सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये संदीप क्षीरसागर हे सातत्याने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करताना पाहायला मिळतात आणि बीडचं पालकत्व जे आहे पालकमंत्री पद जे आहे ते आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे गेल्यानंतर बीड मधले जे नेते मंडळी आहेत आमदार आहेत ते अजित पवारांना भेटताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे संदीप क्षीरसागर आणि अजित पवार यांच्यामध्ये काही चर्चा महत्त्वाची होते का या सगळ्या हत्येच्या संदर्भात आणि बीडच्या पालकत्वाच्या संदर्भात ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। बरोबर अक्षय, धन्यवाद या माहितीसाठी।